हॅलो एओसी मित्रांनो, चालू करूया. बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर आज पोस्ट मार्केट अपलोड करतोय. 29 जून आपली डेट आहे. 29 जूनचा आज आपण पोस्ट मार्केट अनालिसिस करणार आहोत 9:33 ठीक आहे. सो स्टार्ट करूया आजच्या एओसीच्या पोस्ट मार्केट अनालिसिसला. सगळ्यात पहिले मला सपोर्ट साइड काय सांगते तर ते आपण बघूया. तर सपोर्ट माझा 24,000चा आहे. ओवाय आणि ओवाय चेनचा सपोर्ट आहे. ओवाय तर मला स्ट्रॉंग दिसतोय. ओवाय चेन मला टॉप साइडला शिफ्ट होताना दिसतोय. पर्सेंटेज चेक करूया. इन्क्रीजिंग आहेत पर्सेंटेज का डिक्रीजिंग आहेत. ओके. सो ओआय चेनचं पर्सेंटेज आपण पहिलं चेक करूया. तर ओआय चेनचं पर्सेंटेज 100% डिक्रीज होताना दिसतंय. म्हणजे कधीतरी माझा ओआय चेन 100% इथे होता 24,100ला. तो 24,100 वरनं 24,000ला काय झालंय शिफ्टेड फ्रॉम टॉप झालाय. ह्याचा अर्थ काय सपोर्ट वरनं काय बनतोय तो शिफ्टेड फ्रॉम टॉप म्हणजे सपोर्टच्या ओआय चेंज कडनं डेटामध्ये बेरिश प्रेशर मिळतंय. एकदा बघूया व्हॉल्यूम सुद्धा बॉटम साइडला येताना दिसतोय का खाली येताना दिसतोय का चेक करूया. सो व्हॉल्यूमचं पर्सेंटेज 100 वरनं डिक्रीज झालं आणि आता पुन्हा इन्क्रीज होत आहे. ह्याचा अर्थ काय ही पर्सेंटेज इन्क्रीज होत आहे. ह्याचा अर्थ 2400 वरनं व्हॉल्यूम माझा 24,000ला शिफ्टिंग टुवर्ड्स बॉटम होऊन खाली येताना दिसतोय. म्हणजे ओव्हरऑल सपोर्ट साइड मला सांगते की मार्केट सपोर्ट साइड मार्केटला सपोर्टच करत नाहीये. लक्षात घ्या. सपोर्ट साइड मार्केटला बेरिश व्ह्यू बनवण्याचं काम करते. मार्केटला खाली पाडण्याचं काम करते सपोर्ट साइड. रेजिस्टन्स आपला बाळा तिथे रेजिस्टन्स स्ट्रॉंग बसलेला आहे 24,100ला. याचा अर्थ मला एवढं कळलं आज मार्केटमध्ये की सपोर्ट काही मार्केटला बुलिश करणार नाही. आज झालं तरी मार्केट बेरिश होईल. सो सपोर्ट कडनं डेटा बेरिश आहे आणि रेजिस्टन्स माझा स्ट्रॉंग आहे. मला याच्यावरनं कळलं की मार्केट 24,100च्या वरती जाणार नाही. झालं तरी मार्केट खाली जायचाच प्रयत्न करेल कारण सपोर्ट माझा काय करतोय मार्केटमधून हात काढून घेतोय. जी लोक मार्केटला बुलिश करतात किंवा जी लोक मार्केटला खाली पडण्यापासून वाचवतात तीच लोक स्वतःहून काय चालली आहेत खालीच शिफ्ट होताना मला बघायला मिळत आहेत. मग आता इथे ट्रेड कोणता बनेल. इथे ट्रेड तुमचा एक बनू शकेल. सगळ्यात पहिला ट्रेड तो म्हणजे जर 2400चा रेजिस्टन्स मार्केटमध्ये आपल्याला मिळाला तर 2400च्या रेजिस्टन्स वरनं इकडनं आपण एक पुट बाय करू शकतो. आणि ज्यांना कॉल बाय करायचा आहे त्यांनी 24,000च्या सपोर्ट वरनं सुद्धा तुम्ही कॉल बाय इकडनं करू शकता. फक्त एक लक्षात घ्या रेजिस्टन्स माझा स्ट्रॉंग पाहिजे. ओके. तरच सपोर्ट वरनं कॉल बाय करू शकाल 24,000च्या. ओके. आणि सपोर्ट पण माझा स्ट्रॉंग पाहिजे. बॉटम साइडला कुठेही शिफ्टिंग होता कामा नये तर 24,000च्या सपोर्ट वरनं तुम्ही कॉल बाईंग करू शकता. पण मला जर का विचारलं तर कॉल बाईंग करण्यापेक्षा आज पुट बाईंग करण्याला प्रेफरन्स जास्त द्या. ह्याचं कारण सपोर्ट स्वतःमध्ये बेरिश प्रेशर तयार करतोय. ओके. मग लेट्स सी बघूया मार्केट 24,100च्या रेजिस्टन्सला येत आहे का नाही येत आहे एकदा ते चेक करूया. आणि एक लक्षात घ्या ज्यांना 24,050च्या रेजिस्टन्स वरनं पुट बनवायचं आहे ती लोक एक रिस्की पुट इकडनं ट्राय करू शकतात 24,050च्या रेजिस्टन्स वरनं. ठीक आहे. मग आपण मुद्दाहून बघूया कसं मार्केट देत आहे का रेजिस्टन्स वरनं ट्रेड का नाही देते बघूया. मार्केट फॉल होत आहे जसं एओसीने सांगितलं एओसी प्रमाणेच एओसीच्या पद्धतीनुसारच मार्केट जे आहे हे फॉल होताना आपल्याला बघायला मिळत आहे. आता मार्केट 24,050च्या रेजिस्टन्सला आलेलं आहे. इकडनं पुट बाय करायचा का बिलकुल नाही करणार. का नाही करणार कारण सपोर्ट जरी शिफ्टेड फ्रॉम टॉप झालेला असला तरी सपोर्टच्या व्हॉल्यूमचं पर्सेंटेज अजूनही डेंजर झोनच्या बाहेर आलं नाहीये. मिनिमम ते 85%च्या पर्यंत तरी डिक्रीज व्हायला पाहिजे. पण हे पर्सेंटेज जर का बघाल तर ते 94 आहे. म्हणजे नियरेस्ट 100 आहे. व्हॉल्यूम कधीही धोका देऊन तुम्हाला वरती येऊ शकतो. त्यामुळे हा रिस्की ट्रेड आपण इकडनं पंच करणार इनिशिएट करणार नाही. आपण वाट बघूया 24,100च्या रेजिस्टन्सची. तुम्ही जर का नीट बघाल तर मार्केट रेजिस्टन्स घ्यायला सकाळपासून आलं सुद्धा नाहीये. सो मे बी इकडनं मार्केट रेजिस्टन्स घ्यायला येऊ शकतं आणि जर तुम्ही इकडनं पुट घेतलात तर तुमचा स्टॉप लॉस जाऊ शकतो. मग त्यापेक्षा आपल्याला कळतंय की माझी बोट जी आहे ही समुद्रात जाऊन पुढे बुडणार आहे तर त्या बुडत्या बोटीमध्ये कशाला आपण ट्रेड करायचा. मग आपण वाट बघायची 24,100च्या रेजिस्टन्सची. ओके. कारण ही पर्सेंटेज अजूनही डेंजर झोन मध्ये जरी हा सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप होत असला तरीही 85%च्या आसपास ही पर्सेंटेज आली नाहीये. ओके. आणि रेजिस्टन्सचं सुद्धा कुठेही मला प्रेशर दिसत नाहीये येल्लो बॉक्स लावून. मग मी सरळ वेट करेन एकतर ही 85%च्या खाली येऊ दे तर मी 24,050च्या रेजिस्टन्स वरनं पुट घेईन. नाहीतर सरळ 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 मी 24,100च्या रेजिस्टन्सची वाट बघेन. ओके.
मग चला बघूया काय होतंय पुढे जाऊन, आपल्याला मार्केटमध्ये ट्रेड कुठनं मिळतोय. मार्केट अजूनही मध्ये खेळतंय. आज कोणी कोणी ट्रेड केलेलं आहे त्यांनी नक्की इथे कमेंट करा आपल्या व्हिडिओमध्ये. चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ओके. आता बरीच लोक म्हणतील सर इकडनं कॉल घेऊ शकतो का 24,100च्या सपोर्टवरनं? नाही घेऊ शकत, कारण सपोर्ट साईडचं पर्सेंटेज ओव्हरऑल सपोर्ट स्वतःमध्ये बेरिश आहे सकाळपासून. ओके. त्यामुळे सपोर्ट मध्ये एवढी ताकद नसेल की तो मार्केटला मे बी वरती नेऊ शकेल. सो ओव्हर लक्षात घ्या, ट्रेंड इज फ्रेंड. ट्रेंडला तुम्ही फॉलो करा, डेटा तुम्हाला फॉलो करेल आणि मार्केट तुम्हाला फॉलो करेल, लक्षात घ्या. सो ऍज पर ट्रेंड सपोर्टमध्ये जान नाहीये, सपोर्टमध्ये ताकद नाहीये. मग अशा सिच्युएशन मध्ये आपण काय करणार? आपण अवॉइड करणार कॉल बाईंग. जर 2400चा रेजिस्टन्स मिळालाच तर आपण पुट बाय करू, सेफ पुट. ओके. चलो बघूया. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बऱ्याच लोकांचं मला स्टॅटिस्टिक कळतं की बरेच लोक बघतात रोज चॅनलला, पण लाईक नाही करत. ओके. प्लस चॅनलला सबस्क्राईब नाही करत. बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जसे जसे मी व्हिडिओ अपलोड करेन तसे तसे तुम्हाला मोबाईलवरती नोटिफिकेशन येत जातील. तुमच्याच फायद्याचं आहे आणि ह्याला काय मी पैसे घेत नाही या सगळ्याला. उलट तुम्हाला डेटा कसा वाचायचा याचं नॉलेजच देतोय मी. बघूया 2400च्या रेजिस्टन्सला आल्यानंतर पुट घेऊया. अजूनही पर्सेंटेज जे आहे हे डेंजर झोनच्या मध्ये आहे, त्यामुळे इकडनं आपण पुट घेणार नाही. 2400च्या रेजिस्टन्सची आपण वाट बघणार आहोत. चला, मार्केट इथे आलेलं आहे रेजिस्टन्सला. 2400चा रेजिस्टन्स अजूनही स्ट्रॉंग आहे. आता बरीच लोक म्हणतील की सर ओआय ने तर येल्लो बॉक्स लावलाय, पण हे पोझिशनल वाले वरती चाललेत. इंट्राडे वाले अजूनही स्ट्रॉंग आहेत. इंट्राडे वाल्यांनी कुठल्याही पद्धतीचं इकडे आपल्याला काय दाखवलं नाहीये, शिफ्टिंग दाखवलं नाहीये. जोपर्यंत इंट्राडे वाले स्ट्रॉंग आहेत तोपर्यंत इंट्राडे ट्रेडर्स इकडनं एक पुट बाय करू शकतात फॉर इंट्राडे पर्पज ओनली. ओके. ओवाय जरी वरती जात असला तरी तो पोझिशनल आहे. इंट्राडे ट्रेडर्सने इंट्राडेकडे पहिलं लक्ष देणं गरजेचं आहे. मग हा ट्रेड सेफ असणार? बिलकुल हा सेफ असेल ट्रेड. चलो, फर्स्ट टाइम येत आहे, इकडनं आपण पुट बाय करूया. ओके. बघूया आता काय होतंय पुढे. पुट बाय तर केलेला आहे. 50%चं टार्गेट आलं की स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट करायचा. जे लोकांनी एक लॉट घेतलाय त्या लोकांनी 50%च्या टार्गेटला काय करायचं? स्टॉप लॉस जो आहे हा स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट करायचा, लक्षात घ्या. आणि जी लोक मल्टिपल लॉटनी ट्रेड करतात त्यांनी 50%ला हाफ क्वांटिटी बुक करायची आणि हाफ क्वांटिटी जी असते ती हाफ क्वांटिटी कॉस्ट टू कॉस्ट करून टार्गेटची वाट बघायची. ओके. 50%चं टार्गेट आलंय. जी लोक मल्टिपल लॉट ट्रेडिंग करतायत त्यांनी सगळ्यात पहिले हाफ क्वांटिटी बुक करून आधी प्रॉफिट खिशात पैसे टाकायला सुरुवात करायची. आणि उरलेली जी हाफ क्वांटिटी असेल ती कॉस्ट टू कॉस्ट करून टार्गेट लावून टार्गेटने काय करायचं? टार्गेट घ्यायचं उरलेल्या हाफ क्वांटिटीमध्ये. जी लोक एकाच लॉटने ट्रेड करतायत त्यांनी कॉस्ट टू कॉस्ट करून फक्त आणि फक्त टार्गेटची वाट बघायची. आणि अशा पद्धतीने इकडे आपण घेतलेला पुट ह्याचं टार्गेट आपल्याला इथे पूर्णपणे आलेलं मला बघायला मिळतंय. सो माझा पहिला ट्रेड झालेला आहे. सेफ ट्रेड होता, रिस्की अजिबात नव्हता, सेफ होता, एकदम छान ट्रेड होता आणि मला त्या ट्रेडने पूर्णपणे टार्गेट दिलेलं आहे. लक्षात घ्या, एओसी का वाचायचं? कारण एओसी तुम्हाला सांगत असतं, एओसी तुम्हाला सांगतं की डेटामध्ये काय सिनॅरिओ बनतायत, म्हणून एओसी वाचायचं, लक्षात घ्या. आता बरेच लोक मला सांगतात की सर इकडनं अजून एक पुट बनेल ना? नाही बनणार पुट बाळानो. का नाही बनणार? कारण ओवाय चेंज पुन्हा वरती यायचा प्रयत्न करतोय. सो इकडनं आपण पुट बनवणं हे गुन्हेगाराचं लक्षण होईल आपलं. व्हॉल्यूम पण माझा 2400 वरनं 24,000ला आलेला आणि पुन्हा 24,000वरनं 2400ला गेलाय. सो मे बी इकडनं मार्केट रिव्हर्स व्हायचा प्रयत्न होऊ शकतं. मे बी पॉसिबिलिटी आहे. जर ही पर्सेंटेज इन्क्रीज झाली तर ओवाय चेंज प्रेशर देऊन मार्केटला वरती न्यायचं काम करेल. जर ही पर्सेंटेज डिक्रीज झाली तर व्हॉल्यूम मार्केटला खाली पडू देणार नाही, लक्षात घ्या. मग अशा काय आपण म्हणू शकतो, ना घर का ना घाटका अशा सिच्युएशन मध्ये ट्रेड करायचं नाही. ऑलरेडी आपण ट्रेड केलं ज्याच्यामध्ये आपल्याला टार्गेट मिळालेलं आहे. मग आता पुढे जाऊया. आता बघूया आपल्याला कुठे कुठे काही ट्रेड्स मिळत आहेत का. बघा, गेलं असतं ना स्टॉप लॉस घेऊन, स्टॉप लॉस नक्की घेतला असता. पुढे काय झालं माहित नाही, पण स्टॉप लॉस नक्की घेतला असता मार्केट. मग असे म्हणून ट्रेड करायचे नाहीत. ना घर का ना घाटका असे ट्रेड करायचे नाहीत. शांतपणे आपल्या लेवलची वाट बघायची. जर रेजिस्टन्स सपोर्ट स्ट्रॉंग मिळाला तर घरदार विकून ट्रेड करायचे. ओके. डेटा हा आपला आहे, लक्षात घ्या.
डेटा तुम्हाला मोठे मासे कुठे पैसे लावतायत हे तुम्हाला सांगतो. ओके. मग त्या मोठ्या माशांसोबत उभं राहायचं. ओके. मोठ्या माशांसोबत काय करायचं? मोठ्या माशांसोबत उभं राहायचं. आता एक 11:30च्या आसपासचा ट्रेड आहे हा. इकडनं आपण पुट घेऊ शकतो का? लक्षात घ्या. जर ही पर्सेंटेज डिक्रीज होत आहेत, तर एकदा आपण नक्की ट्राय करू शकतो कारण 85 च्या आसपास पर्सेंटेज आली आहेत. पण खूप रिस्की आहे. ओके. ही पर्सेंटेज डिक्रीज तर होत नाहीयेत, पण इन्क्रीज पण होत नाहीयेत आणि ते डेंजर झोनच्या बाहेर गेलेत. ओके. व्हॉल्यूम बघूया. व्हॉल्यूमचं पर्सेंटेज 24,000 ला इन्क्रीजिंग आहे का? सो व्हॉल्यूमचं पर्सेंटेज सुद्धा 24,000 ला इन्क्रीज होतंय. म्हणजे सपोर्ट साइड बुलिश प्रेशर करत नाहीये. व्हॉल्यूम माझा खाली येताना मला दिसतोय. ह्याचा अर्थ काय? मार्केट मे बी इकडनं डाऊन साइडला फॉल होऊ शकतो. कारण ज्या सपोर्टच्या भरवशावरती मार्केट बुलिश होणार आहे, तो सपोर्टच खाली चाललाय. मग मार्केट झालं तरी बेअरिश होईल. फक्त हा ट्रेड प्रचंड रिस्की आहे. प्रचंड, प्रचंड रिस्की आहे. का रिस्की आहे? याचं कारण तुम्ही रेजिस्टन्स वरनं पुट घेत नाही आहात. तुम्ही रेजिस्टन्स पासून एक स्ट्राईक प्राइस खालनं पुट घेताय. त्यामुळे हा प्रचंड रिस्की आहे. ओके. म्हणजे आपण असं म्हणू शकतो स्वतःच्या पायावर स्वतः कुऱ्हाड मांडून घेण्यातला हा ट्रेड आहे. मग जर का घ्यायचा असेल तर स्टॉप लॉस आणि टार्गेट लावून तुम्ही हा असा ट्रेड पंच करू शकता. मी घेतला नव्हता कारण माझं ऑलरेडी प्रॉफिट बुक झालेलं होतं पहिल्या ट्रेडमध्ये. मला आता परत पैसे घालवायचे नव्हते म्हणून मी घेतला नाही. सो इकडनं हा ट्रेड पंच केला. नियम तोच राहणार. 50% टार्गेट आलं, स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट करायचा, टार्गेटची वाट बघायची. मल्टिपल क्वांटिटी वाल्यांनी हाफ क्वांटिटी बुक करायची आणि हाफ क्वांटिटी कॉस्ट टू कॉस्ट करून टार्गेटची वाट बघायची. ओके. लेट सी. आता बघूया मार्केट टार्गेट देत आहे का स्टॉप लॉस सॉरी कॉस्ट टू कॉस्ट घेत आहे. आता स्टॉप लॉस जाणार नाही या ट्रेडमध्ये कारण 50% पेक्षा जास्त टार्गेट मार्केटने दिलंय. त्यामुळे आता काढला तरी कॉस्ट टू कॉस्ट नाहीतर आला तरी टार्गेट. ओके. आता मोरडा मिळणार. ज्या लोकांनी सांगितलं असेल सर मी इथे स्टॉप लॉस दिला. चला पूर्ण टार्गेट आलं. सेकंड ट्रेड पण हा खूप रिस्की होता. खूप रिस्की होता. याचं कारण पण मी तुम्हाला सांगितलं का रिस्की होता. म्हणजे मी पण हा ट्रेड केला नाही. का नाही केला याचं कारण मला ऑलरेडी पैसे मिळालेले सेफ ट्रेडमधनं. आता मला रिस्क घ्यायची नव्हती मार्केटमध्ये. ठीक आहे. कारण आयुष्यभर काय आपण दिवसभर ट्रेडिंग नाही करणार ना. आपण म्हणतो मी पोळ्या खातो, मी 4 पोळ्या खातो. मी जर का 4 पोळ्यांच्या ऐवजी तुम्हाला 10 पोळ्या दिल्या खायला असं धरून चाला. तुम्ही नाही खाणार. कारण माणसाला अन्नाची भूक कळते. माणसाला पैशाची भूक कधीच कळत नाही. जेवढा पैसा द्याल तेवढा कमी असतो माणसाला. मग एवढे ट्रेड करायचे नाहीयेत. हे एओसी नुसार मी तुम्हाला ट्रेड सांगतोय. मी स्वतः एवढे ट्रेड करत नाही दिवसभरात. ओके. चलो. आत्ताच्या सिच्युएशन नुसार इकडनं कॉल बनेल. बिलकुल बनणार नाही. कारण मार्केट 24,050च्या सपोर्टला आहे. 24,050च्या सपोर्टवरनं कॉल बसणार नाही कारण सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप आहे. ओके. लेट सी. आता बघूया पुढनं कुठनं आपल्याला ट्रेड मिळतोय का. मार्केट पुन्हा इथे रिटेस्टला आलेलं आहे. सर इकडनं पुट बनेल का हो? कॅन्डल क्लोज झालीये पुन्हा रिटेस्टला आलं. परत तोच पायावरती कुऱ्हाड मारून घेण्यातला प्रकार आहे. एवढा रिस्की ट्रेड आहे. म्हणजे ज्यांना लॉस करायचा असेल, स्टॉप लॉस द्यायची तयारी असेल त्या लोकांनी इकडनं नक्की ट्रेड करावा. का? कारण 24,100 वरनं ही पर्सेंटेज 85 च्या आसपास आली आहेत. सपोर्ट स्वतःमध्ये बेअरिश आहे. रेजिस्टन्स वरनं प्रेशर देत खाली येतोय मार्केटला. सो मे बी इकडनं मार्केट बुलिश होणार नाही. मे बी मार्केट इकडनं बेअरिशच होईल. सो इकडनं एक रिस्की, हायली रिस्की, हायली रिस्की पुट तुम्ही इकडनं घेऊ शकता. आता हा हायली रिस्की का असेल? सपोर्ट तर बेअरिश आहे. रेजिस्टन्स वरनं खाली येतोय. पण रेजिस्टन्सचा फक्त ओआय खाली येतोय. व्हॉल्यूमचं आणि ह्याचं पर्सेंटेज अजूनही 75 च्या जवळ सुद्धा नाहीये. सो आणि आपण 2 स्ट्राईक प्राइस खालनं घेतोय. का घेतोय? कारण ओवायचं प्रेशर आहे. व्हॉल्यूम शिफ्टेड फ्रॉम टॉप होऊन खाली आलेलं आहे सपोर्ट. सो म्हणून आपण एकदा नक्की ट्राय करू शकतो. पण हायली रिस्की ट्रेड आहे. स्टॉप लॉस लावून ट्रेड करा. टार्गेट येण्यापेक्षा मे बी स्टॉप लॉस सुद्धा जाऊ शकतो या ट्रेडमध्ये. लक्षात घ्या. ओके. लेट सी. इकडनं आपण एंट्री केली. बघूया टार्गेट येतंय, स्टॉप लॉस जातोय का काय होतंय. 50%च्या टार्गेट आल्यानंतर कॉस्ट टू कॉस्ट करणं नियम सेम वापरायचे. नियमामध्ये फरक नाही. 50% आसपासचं टार्गेट मार्केटने दिलंय. स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट करायचा. टार्गेटची जी आहे ही वाट बघायची.
एक कोणी ऑब्झर्व केलं तुम्ही लोकांनी, बऱ्याच लोकांनी एक गोष्ट ऑब्झर्व केली की इकडनं कॉल घेणं थोडं अवॉइड केलं तरी चालणार. इकडनं कॉल घेतला तरी अवॉइड केलं तरी चालणार. कारण तुम्ही म्हणाल सर सपोर्ट तर स्ट्रॉंग आहे. पण कॉल अवॉइड का करणार? लक्षात घ्या. सपोर्टची जर का कुंडली बघितली तर सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप होऊन खाली आलाय. रेजिस्टन्सची कुंडली बघितली तर रेजिस्टन्सचा ओवाय शिफ्टेड फ्रॉम टॉप होऊन खाली आलाय. ओवाय चेंज ऑलमोस्ट खाली यायच्या फंदात पडलेला आहे, येऊ पण शकतो कधी. म्हणजे जसा सपोर्ट सकाळपासून बेरिश आहे तसा रेजिस्टन्स सुद्धा प्रेशर देतोय वरच्या साईडला. याचा अर्थ काय? रेजिस्टन्स कडनं बेरिश प्रेशर आणि सपोर्ट पण स्वतःमध्ये बेरिश आहे. सो अशा मार्केटमध्ये मोस्ट ऑफ द टाइम सपोर्ट तोडून तुमचा मार्केट स्टॉप लॉस खाऊन हवं तर वरती जातं, पण स्टॉप लॉस खाऊ शकतो. सो त्यामुळे अशा मार्केटमध्ये जर का रेजिस्टन्स स्ट्रॉंग असताना आणि सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप होऊन खाली आलाय, रेजिस्टन्सचं काहीच शिफ्टिंग नाहीये इकडे कुठे, काहीच नाहीये येल्लो बॉक्स, तर आपण 24,000 वरनं हक्काने आपण कॉल बाईंग केलं असतं इकडनं. पण इथे अवॉइड का करणार? सगळ्यात पहिले सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप होऊन वरनं खाली आलाय, रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप होऊन वरनं खाली आलाय. ओके, म्हणजे ओव्हरऑल सपोर्ट कडनं बेरिश, रेजिस्टन्स कडनं बेरिश, म्हणजे हा ऍज काइंड ऑफ ब्लडबाथचा सिनारिओ बनतो. मार्केटमध्ये मिळाला तर आपल्याला पुट बाय करायचा आहे. ओके, आणि इथे जर का बघाल तर इथे पण सपोर्टच्या इथे 60% आहेत, म्हणजे हळूहळू पर्सेंटेज वाढतायत ओवाय चेनची. ओके, त्यामुळे इकडनं अवॉइड केला तरी चालणार आहे. लेट्स सी, बघूया आता मार्केटमध्ये कधी ट्रेड मिळतोय आपल्याला का नाही मिळतंय. ओवाय चेंज बघा शिफ्टेड फ्रॉम टॉप झाला. सपोर्ट आता माझा 23,900चा बनतोय ओवाय चेनचा, जो शिफ्टेड फ्रॉम टॉप आहे. ओके, जर मार्केटमध्ये 24,000चा रेजिस्टन्स मला पुन्हा मिळाला तर एकदा मी पुट बाय करीन, कारण की सपोर्ट रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम स्टॉप झालेला आहे. ओके, त्यामुळे हा ब्लडबाथ सिनारिओ बनताना मला बघायला मिळतोय. सो लेट सी, बघूया मार्केटमध्ये आपल्याला कुठला तर ट्रेड मिळतोय का. 2:30च्या अगोदर, 2:30च्या नंतर आपण ट्रेड करणार नाही आहोत. मिळाला तर 2:30 पर्यंत ट्रेड, नाहीतर आपण 2:30 नंतर मार्केट सोडून देणार. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही कोणकोणत्या वेळेचे ट्रेड जे आहेत हे तुम्ही कॅप्चर केलेत. कमेंट बॉक्समध्ये ऍज पर एओसी तुम्ही कोणकोणत्या टायमिंगचे ट्रेड तुम्ही कॅप्चर केले हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा, जेणेकरून मला इव्हॅल्युएट करता येईल की जे युट्यूब लाईव्ह बघतात किंवा जे एओसी वाचतात त्यांचं नॉलेज कमी आहे, जास्त आहे का व्यवस्थित आहे, सफिशियंट आहे, ह्याचं मला इव्हॅल्युएशन करता येईल. जे मी करू शकतो ते मी करतो. ओके, युट्यूबच्या स्टुडंट्सना सुद्धा मी प्रयत्न करतो नक्की सपोर्ट करायचा. ठीक आहे, लेट सी, बघूया काय होतंय. 1:45 झालेत, मार्केटमध्ये अजूनही लेवलला मार्केट नाहीये. 24,000च्या रेजिस्टन्सला मार्केट आलं तर पुट बाय करू, आणि 23,900च्या सपोर्टला मार्केट आलं तर कॉल बाय करू. बघूया. चला, ऑलमोस्ट 2:30 वाजलेले आहेत. आपला ट्रेडिंग टाइम संपलेला आहे. एओसीचे रूल फॉलो केले असतील तर आज कोणताही स्टॉप लॉस किंवा कोणताही ट्रेड हा कॉस्ट टू कॉस्ट गेलेला नाहीये. जे म्हणून मार्केटमध्ये एओसीने ट्रेड दिलेत हे सगळ्या ट्रेडना आज टार्गेट्स आलेली आहेत. ओके, सो नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, म्हणजे मला कळेल नक्की की कोण कसं काय आहे. 15 जुलै पासून आपली बॅच चालू होणार आहे. शेवटच्या खूप कमी सीट बाकी आहेत. जी लोक इच्छुक असतील त्यांनी नक्की मला माझ्या नंबरवर संपर्क करा. ओके, मला कॉल करू शकता किंवा मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. मी सगळ्या इन्फॉर्मेशन, डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला शेअर करेन. युट्यूबचं आपलं मराठीमध्ये रोज सकाळी लाईव्ह स्ट्रीम चालतं, सकाळी 9:30 वाजल्यापासून ते सकाळी 11 पर्यंत. सो रोज सकाळी 9:30 वाजता तुम्ही या युट्यूबच्या लाईव्ह स्ट्रीम तुम्ही जॉईन करू शकता. ओके, चलो बाय बाय. सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉन प्रेस करा. ओके, आणि असेच रोज लाईव्ह स्ट्रीम आणि पोस्ट मार्केट अनालिसिस बघत जा. पुन्हा भेटूया उद्या त्याच जोमामध्ये आणि त्याच जोशामध्ये. टाटा.